लक्ष्मी निवास मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळालं की आता मंगळागौरीच्या खेळाला सुरुवात झालेली असते, परंतु इकडे यांची बॅग हरवलेलीच असते. अहिल्या आणि लक्ष्मी ती बॅग शोधण्याचा प्रयत्न करत असतात. तेवढ्यात ती बॅग आदित्यला सापडते आणि आदित्य त्यांना ती बॅग आणून देतो. त्यानंतर सगळ्या टीममधल्या मुली तयार होऊन शोसाठी पोहोचलेल्या असतात. त्यानंतर पद्मावतीसुद्धा रेडी होऊन आलेली असते. पद्मावतीच्या टीमने खूप छान सादरीकरण केलेलं असतं आणि इकडे अहिल्या आणि लक्ष्मीच्या टीमने सुद्धा फार सुंदर सादरीकरण केलेलं असतं. त्यामुळे पद्मावती प्रचंड घाबरलेली असते. ती आता तिच्या बायकांना सांगते की तुम्ही साम दाम दंड कशाचाही वापर करा, पण ही टीम अहिल्या आणि लक्ष्मी जिंकली नाही पाहिजे, तर आपणच जिंकायला पाहिजे. आता टीममधल्या बायका लक्ष्मी आणि अहिल्या यांच्या टीममधल्या मुलींना खूप त्रास देणार आहेत. दुसरीकडे प्रीतमला कोणीतरी गुंगीचं औषध पाजलेलं असतं आणि त्याच्यामुळे त्याला घेऊन सांभाळत आदित्य निघालेला असतो. परंतु आदित्यला एक फोन येतो. तेवढ्यात तिथे विश्वा पोचलेला असतो. विश्वा प्रीतमला अशा अवस्थेत पाहतो. तो म्हणतो की मित्रा चल, मी तुला आधार देतो. आणि मग विश्वा प्रीतमला घेऊन निघालेला असतो. त्यानंतर प्रीतम विश्वाला विचारतो, आई की अरे तुझ्या ज्या मुलीवर प्रेम आहे त्या मुलीला तू सांगितलंस का नाही? तुझं जर त्या मुलीवर खरं प्रेम आहे तर तू सांगायला पाहिजे यार विश्वा. असं कसं काय एकट्यानेच दुःख सहन करत बसलेला आहेस? जान्हवीला तू सांगायला पाहिजे. चल आपण जाऊन सांगूया, तिला फोन लाव, असा प्रीतम आग्रह करत असतो. आणि विश्वा त्याचं तोंड दाबतो. आणि हे सगळं जयंत फोनवर बोलत असताना ऐकतो. त्याला संशय येतो आणि मग तो ह्या दोघांकडे येतो. तो म्हणतो की मिस्टर देशमुख, काय तुमचं कोणावर तरी प्रेम आहे? मला सुद्धा त्या मुलीचं नाव कळायला काहीच हरकत नाही आहे. त्यानंतर विश्वा म्हणतो की नाही मिस्टर कानेटकर, माझं प्रेम आहे नाही तर होतं, आता नाही आहे. त्याच्यामुळे आपण या विषयावर नंतर बोलूया. आता याला गुंगीचं औषध दिलेलं आहे आणि मला याला बाहेर सेफली घेऊन जायचं आहे, तर प्लीज, असं म्हणून विश्वा तिथून निघून जातो. जयंत म्हणतो की हा नक्कीच माझ्यापासून काहीतरी लपवत आहे. मला त्या मुलीचं नाव शोधून काढायला जावं आणि जे की मला प्रीतम सांगू शकतो. आता जयंत प्रीतमला एकट्यात घेणार आहे आणि त्याच्याकडून त्या मुलीचं नाव सांगणार आहे. काय प्रीतम आता जानूचं नाव जयंतला सांगेल का? हे पाहणं खूप रंजक ठरेल.